करुणावतार भगवान भोलेनाथाच्या चरणावरती, भक्तराज हनुमंतरायाच्या चरणावरती, पूज्य गुरुदेव स्वामीजींच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून आपण आज 5व्या दिवसाच्या कथेला सुरुवात करू. काल आपण सर्वांनी मिळून भोलेनाथाच्या लग्नाचा आनंद घेतला. एक तर देवाचं लग्न आणि भोलेनाथानं कोणाच्या लग्नातल्या निवर्ग्या खाल्ल्या होत्या माहिती नाही, त्याच्याच लग्नात आभाळ आलं होतं. म्हणतात ना कोणीतरी आपण दुसऱ्याच्या लग्नातल्या निवर्ग्या खाल्ल्या की आपल्या लग्नात पाऊस येतो. भोलेनाथाच्या लग्नात पाऊस बी आला, म्हणजे आभाळ आलं तर आपल्याला सगळ्याला भीती वाटू लागली. सगळेजण घाई करू लागले, महाराज आवरा बरं पटकन, महाराज लवकर आवरा. आता महाराजाला काही आवरू वाटानं गेलं, पण देवाची एवढी कृपा आपल्यावरती की जोपर्यंत आपली आरती आणि माता भगिनीचे जेवण होत नाही तोपर्यंत आपल्याला दररोजच सांभाळलं त्यानं. आता राहिलेले 2 दिवस त्याचीच इच्छा आहे नाही का. तर काल आपण भगवान भोलेनाथाच्या लग्नाची कथा पाहिली. परमात्मा देवाचं महादेवाचं लग्न व्हावं अशी महादेवाची इच्छा नाही, महादेवापेक्षा इतर देवाची जास्त इच्छा होती. का बरं? तारकासुराच्या वधाकरता. आताचा काळ नाही, जुना काळ सांगतो तुम्हाला. माऊली भाऊ, जुन्या काळात काय असायचं, एखाद्या बाईला मुलगा झाला आणि तिचा भाऊ बिना लग्नाचा असला की तिला असं वाटायचं माझ्या भावाचं पटकन लग्न व्हावं. कशा करता? माझ्या पोराची सोय होईल. त्याला पोरगी झाली की माझ्या पोराला पोरगी भेटन. म्हणजे भाषी सून करायची घाई जुन्या काळातल्या माता भगिनीला असती. आत्ताच्या काळातले लोक तसं काही करत नाहीत. मला वाटतं का करतात काय माहिती. आता भाऊ देईना झालेत. आता भाऊच हुशार झाले. हुशार झाले का बदमाश झाले काय माहित. हा, भाषा जर 2 पैसे कमवता असला तर देणार, नाही तर मग नाही. आका तू तुझ्या पोराला दुसरीकडे बघ, माझी पोरगी मी देणार नाही. काय झालं रे भाऊ? भाऊ इतका हुशार येतो म्हणतो पोरीची माय नाही म्हणते. झाला, विषयच मिटला. महादेवाचं लग्न व्हावं अशी देवतांची इच्छा का होती? त्याचं कारण आहे तारकासूर. कोणाचा पुत्र आहे हा तारकासूर? तो पुत्र आहे वज्रांगाचा. वज्रांग कोण आहे? इंद्राणी आपल्या मुलांना विकू नाही मला बरोबर छळानं मारलं, कपटानं मारलं. ही गोष्ट दितीच्या मनामध्ये फार छळू लागली. दितीला फार त्रास देऊ लागली ती गोष्ट. दितीनं विचार केला, ज्या इंद्रानी माझे मुलं कपटाने मारले, कपटानं मारले, त्या इंद्राला मारणारा मुलगा मी जन्माला आणायला पाहिजे. दितीनं काय केलं, कश्यप ऋषीची अशी सेवा केली भयानक. वा, दितीनं आपल्या पतीची अशी सेवा केली. कश्यप महाराज प्रसन्न झाले. दितीला विचारलं, दिती तुला काय पाहिजे तर माग. हुशार दितीनं काय केलं, कश्यपाला सांगितलं, पतिराज मला इंद्राला मारणारा मुलगा जन्माला माझ्या पोटी आला पाहिजे. कश्यपानं सांगितलं, वेडे एवढी सेवा माझी केलीस आणि मागायली काय, तर माझ्याच दुसऱ्या मुलाला मारणारा मुलगा मागायला लागलीस. हे दिती, तुला त्याच्याकरता एक व्रत करावं लागेल आणि ते व्रत तुला इतकं सांगोपांग करावं लागेल की
त्या व्रतामध्ये काही चूक नाही झाली पाहिजे. जर समजा तू ते व्रत व्यवस्थित केलंस तर त्या व्रतामध्ये जर चूक झाली तर मग मात्र इंद्राला मारणारा मुलगा जन्माला येणार नाही. ते व्रत कश्यपाने आपली पत्नी दितीला समजून सांगितलं. दिती ते व्रत करू लागली. भागवतामध्ये हे 2-3 व्रत आलेत. एका व्रताचं नाव दितीनं व्रत काय केलं सुरू, पण कश्यपानं सांगितलं होतं व्रतामध्ये जर तुझ्या चूक झाली मग मात्र इंद्राला मारणारा मुलगा जन्माला येणार नाही. दिती व्रत करू लागली, पण व्रत करत असताना एके दिवशी थोडा कडक आवाज करा माझा नकळ मीड आणि ट्रबल जातो. व्रत करत असताना दिती बेस झाला, बेस नको, बेस कमी करा, ट्रबल आणि मीड द्या. एके दिवशी दिती जेवण केलं दितीनं, पण दितीनं जेवण केल्यानंतर व्यवस्थित तोंड पुसलं नाही. दितीच्या तोंडाला खरकट राहिलं. तीच तिच्या व्रतामध्ये चूक झाली आणि तेवढ्याच चुकीचा फायदा घेऊन इंद्र दितीच्या सेवेत होता. एक सेवाधारी बालक म्हणून आला होता. दितीच्या व्रतातली चूक इंद्राच्या लक्षात आली. इंद्राने वज्रासह दितीच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि इंद्रानं त्या गर्भाचे 7 तुकडे केले. उदरातच इंद्राला असं वाटलं हे तुकडे जरा मोठे झालेत, पुन्हा एका तुकड्याचे 7 तुकडे केले. असे एका गर्भाचे इंद्रानं दितीच्या 49 तुकडे केले. आणि जेव्हा इंद्राला वाटलं मी आता गर्भच नष्ट केलाय, पण ते ऋषीचं तेज आहे, ते 49 तुकड्याचे 49 मुलं झाले आणि जन्माला आले ते 49 मुलं. तिनं विचार केला मला एकच मुलगा पाहिजे होता आणि इंद्राला मारणारा पाहिजे होता, हे 49 कसे जन्माला आले. तेव्हा कश्यप ऋषीला तिने विचारलं असं का झालं. तेव्हा ऋषीनं सांगितलं तुला मी सांगितलं होतं व्रत करताना चूक होऊ देऊ नको. तुझ्याकडून चूक झाली होती. काय चूक झाली होती? जेवण केल्यानंतर तोंड खरकट राहिलं होतं, त्याच्यामुळं तुझ्या गर्भात जाऊन इंद्रानं ह्या एका गर्भाचे 49 तुकडे केले. दितीला राग आला. कश्यपानं समजून सांगितलं अरे वेडे, हे 49ला 49 देवता होणार आहेत. मरुद्गण नावाचे देव बनले ते 49. पण ती सुडाला पेटलेली दिती, तिला काही चैन पडना. इंद्राला शिक्षा करणारा मुलगा जन्माला आलाच पाहिजे. तिनं पुन्हा पतीची सेवा केली. पुन्हा कश्यप ऋषी प्रसन्न झाले. पुन्हा तिनं सांगितलं मला वज्रासारखा मुलगा पाहिजे, जो देवतांना सुद्धा आटपणार नाही. दितीच्या भजनानं, दितीच्या पतिसेवेनं कश्यपानं तिला आशीर्वाद दिला आणि दितीच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव वज्रांग. वज्रासारखं ज्याचं अंग, इंद्राचं वज्र सुद्धा त्याला काही करीत नाही. लवकरच वज्रांग बलवान झाला, मोठा झाला. वज्रांगाने काय केलं? तिन्ही लोकावरती राज्य केलं. देवता बंदी खान्यामध्ये टाकल्या. त्या कश्यपाची जी दिती आहे तिनं पुन्हा तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून तिनं वज्रासारखा पुत्र वज्रांग मागून घेतला. त्या वज्रांगानं 33 कोटी देव बंदी खाण्यात टाकले. इंद्रा सगट सगळे देव बंदीमध्ये. शेवटी नारदाला ब्रह्मदेव सांगतात
नारदा, मला कळालं वज्रांगानं सगळे देव बंदीमध्ये टाकलेत. मी वज्रांगाजवळ गेलो आणि वज्रांगाला सांगितलं, वज्रांग, तू ऋषीचा पुत्र आहे, कश्यपाचा पुत्र आहेस आणि तू खरंच बलवान आहेस, निष्कपट पण आहेस. आणि मला असं वाटतंय देवता तुझ्या पुढं काहीच बलवान नाहीत. वज्रांग, काय बलहीन माणसावर अत्याचार करणं हे बलवानाला शोभत नाही. आता निर्बल झालेल्या देवाला तू काय आपलं बळ दाखवतोस? हे वज्रांग, उदार मनानं तू ह्या देवतांना कैदेतून सोडून दे. खरं सांगू वज्रांग, काय आपल्या बळाचा उपयोग आपण निर्बळावर नाही करावा. आपल्या बळाचा उपयोग आपल्यापेक्षा बलवानासाठी केला पाहिजे. वज्रांगानं विचारलं ब्रह्मदेवाला, सांगा पितामह, माझ्यापेक्षा बलवान कोण आहे, मी ज्याच्याकरता माझ्या बळाचा उपयोग करू शकतो? ब्रह्मदेवानं सांगितलं. ब्रह्मदेव म्हणतात, वज्रांग, या जगामध्ये ज्याला आपली शक्ती आजमावून पाहायची, ज्याला आपलं बळ बघायचंय, त्यांना आपलं बळ काळाशी आजमावून पाहिलं पाहिजे. काळाच्या बरोबर आपल्या बळाची तुलना करायला पाहिजे. कोणी किती जरी बलवान असला तरी काळापेक्षा बलवान कोणीच नाही. ब्रह्मदेवाच्या शब्दानं वज्रांगाला वैराग्य निर्माण झालं, सात्विक भाव निर्माण झाला. आणि आता मी सगळे देवता मुक्त करतो. मला खरंच पितामहा कशाचीच गरज नाही. मला ना स्वर्ग पाहिजे, पण माझ्या आईनं मला सांगितलं इंद्राने कपट केलं होतं म्हणून मी इंद्रादिक देवाला बंदीमध्ये टाकलं. ब्रह्मदेवानं सांगितलं, वज्रांग, सगळ्या जगामध्ये साधन जर कोणतं श्रेष्ठ असेल परमात्मा प्राप्तीचं, तर त्या साधनाचं नाव आहे निर्वैरता. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बरवे हेची एक. कोणाशीच वैर करू नये. निर्वैरस सर्वभूतेषु, सर्व भूतांच्या विषयी मनामध्ये निर्वैरता पाहिजे. आपला कोणी वैरी नाही या जगामध्ये, असं जीवन जगावं. वज्रांगाच्या अंतःकरणामध्ये सात्विक भाव निर्माण झाला. त्याने तो स्वर्ग सोडून दिला, 33 कोटी देवता मुक्त केले. वज्रांगाची सात्विकता पाहून ब्रह्मदेवाला दया निर्माण झाली. ब्रह्मदेवाने एक वज्रांगी नावाची कन्या निर्माण केली. तिच्याबरोबर वज्रांगाचं लग्न झालं. ब्रह्मदेव निघून गेले. वज्रांग आणि वज्रांगी दोघं जण गोड असा संसार करू लागले. वरांगीनं खूप सुंदर असं देवाचं भजन केलं, पतीची सेवा केली. एके दिवशी वज्रांगानं विचारलं, वरांगी, तुला काय पाहिजे तर सांग. तेव्हा तिनं सांगितलं, पती सेवा मी केली, माझ्यावर जर तुम्ही प्रसन्न असाल तर एक करा, 33 कोटी देवतांना बंदीत टाकणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. दादा, हे जर आवाज कशाचे यायला बघा बरं, थोडस एखादे पिन वगैरे, तुमचा आवाज कमी करून पहा. याच्यामुळं होतंय का आपलं जनरेटरमुळं काही रातकिडे ओरडल्यासारखी चर आवाज यायला. कमी झाला होता बघा आता. आपला आपला आहे का? आपल्याच आहे ना? आमच्या पिनचा आहे. ही पिन काढून घ्या ना एकदा. हां, काढून घ्या, तिला बघा व्यवस्थित. लक्ष द्या सर्वांनी. त्या वरांगीनं वज्रांगाला सांगितलं, मला देवतांना परेशान करणारा मुलगा पाहिजे. तो वज्रांग म्हटला, जे मी केलं तेच माझ्या पोरानं करावं. काय मागितलंस तू? हे असं का मागितलंस? मी ब्रह्मदेवाला वचन दिलं होतं मी सात्विकतेनं वागेल म्हणून.
आणि आज तू आता एका बाजूला पत्नीला नाही म्हणावं तर तिला दुःख दिल्याचं पाप लागते, हो म्हणावं तर ब्रह्मदेवाला वचन दिले. वज्रांग हा जरा अडचणीत सापडला, काय करू. परत तसंच वागायला पिन इथं फॉल्ट आहे का बघा. पिन पिन बघा ना तुमच्या, चेक करून तरी चालूच आहे. सर्व वाजणी चालूच आहे. तुमची पिन काढा, इथली पिन काढा तुमची बघा. बंद झालं होतं. आहे का आपल्याकडे दुसरी पिन. याला माईक घ्यायचं, वाजायच लागले तरी बंद झालं होतं. बघा जाऊ दे आता, कसं कथेला मला उशीर व्हायलाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आता त्या वज्रांगानं परत तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. विचारलं काय पाहिजे. हे प्रभू, मला महाबलवान आणि प्रतापी पुत्र पाहिजे. ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला आणि मग ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं त्या वज्रांगाची पत्नी वरांगी गरोदर राहिली. जसं जसं त्या आईच्या उदरामध्ये तो वज्रांगाचा पुत्र वाढत होता, त्या पद्धतीनं इकडे आकाशामध्ये म्हणा किंवा इकडे जमिनीवरती वेगळे वेगळे अपशकुन होऊ लागले. जसा त्या वरांगीनं त्या मुलाला जन्म दिला, संपूर्ण विश्वात खळबळ झाली. उपद्रव होऊ लागले. पावसाळा नसताना विजा कडकडू लागल्या. मेघाच्या गर्जनानं आकाश दणून गेलं. उल्कापात होऊ लागले. दिशा पेटून उठल्या. धरणीकंप होऊ लागले. नद्याला महापूर येऊ लागला. समुद्र खवळू लागला. वादळी वारे वाहू लागले. भयानक असे म्हणजे वातावरण विचित्र होऊ लागलं. पशुपक्षी घरटी सोडून निघू लागले. कुत्र्याला भुकायला गेले कुत्रे की विवळायला लागलेत कुत्रे, अशी परिस्थिती होऊ लागली. देवाच्या प्रतिमा पटापट खाली पडू लागल्या. आपोआप वाऱ्यामधून दुर्गंध येऊ लागला. आता काय झालं असेल कळत नव्हतं. प्रजापती कश्यपानं नीट विचार करून पाहिलं तर आपल्या सुनानं म्हणजे वरांगीनं असा आशीर्वाद मागितलेला आहे की मला भयानक पुत्र झाला पाहिजे. आणि म्हणून त्या कश्यपानं त्या मुलाचं नाव तारक असं ठेवलं. या तारकासुरानं थोडाच मोठा झाला. पर्वतासारखा त्याच्या शरीराचा आकार झाला. तारकासुराने आता तपश्चर्येला सुरुवात केली. महाभयानक त्या तारकासुरानं तपश्चर्या केली. तारकासुरानं तपश्चर्या केली, पण कुठं जाऊन केली? मधुवनातच जाऊन केली. कशी कशी तपश्चर्या केली? एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली. 100 वर्ष नुसतं वारं भक्षण करून तपश्चर्या केली. 100 वर्ष डोक्यावर उभं राहिला आणि पाय वर करून तपश्चर्या केली. अनेक कठीण कठीण तारकासुरानं तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्याचं फळ म्हणून मी स्वतः त्याला प्राप्त झालो. तारकासुराकडे गेलो आणि विचारलं, तारकासुरा तुला काय पाहिजे तर मला मागून घे. तारकासुरानं सांगितलं, ब्रह्मदेवा मला मरणच नको. मरण नको म्हटल्याच्या नंतर ब्रह्मदेव म्हटले, नारदा मी म्हटलं तारकासुरा मरण नको म्हणून तू माझं भजन केलंस, पण या बाबतीमध्ये तुझं भजन चुकीच्या ठिकाणी झालंय. कसं काय? अरे मी ब्रह्मदेव जरी असलो तरी मला सुद्धा एक ना एक दिवस मरण येतंय. सहस्त्र युग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदु. ब्रह्मदेवाला सुद्धा मरण आहे. फक्त ब्रह्मदेवाचं जे वर्ष आहे ते आपल्या वर्षापेक्षा
काळानं मोठं आहे. ब्रह्मदेवाचा दिवसही मोठा आहे, ब्रह्मदेवाची रात्रही मोठी आहे. पण केवढा दिवस असू द्या ब्रह्मदेवाचा, शेवटी 100 वर्ष झाले की ब्रह्मदेवाला बी मरावं लागते. तुम्ही म्हणाल माऊली महाराज समजूनच सांगा आता ब्रह्मदेवाचा दिवस केवढा आहे. तर सांगतो आहे का ब्रह्मदेवाचा दिवस केवढा आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्राचा जन्म होतो आणि 14 इंद्र मरतात. ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन केलंय, देहाचे पुरंदर 14 जाती. पुरंदर म्हणजे इंद्र. एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये एक इंद्र होऊन मरतो. तर इंद्राचं आयुष्य किती असेल? 1 मन्वंतर इंद्राचं आयुष्य. 1 मन्वंतर केवढा असेल? 1 मन्वंतर म्हणजे लक्ष देऊ नाही का, कलियुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि सत्ययुग 4 युगाची मिळून एक चौकडी होती. आणि त्या चौकडीचं आयुष्य आहे 43,20,000 वर्ष. तुम्हाला आता तुमच्याजवळ मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, तर ते लॅपटॉप असेल, काय असेल, तर ते हिशोब करा. एका 4 वर्षाचं आयुष्य 43,20,000 वर्ष. असे 4 युग 72 वेळा पूर्ण झाले की 1 मन्वंतर तयार होतं. पण 43,20,000 गुणिले 72 करा, हे एका इंद्राचं आयुष्य आहे. आणि असे 14 इंद्र एका दिवसात मरतात. म्हणजे 14 इंद्राचं जेवढं आयुष्य तेवढं ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचं आयुष्य. नाही लक्षात आलं तुमच्या? मग सोडूनच द्या विषय. गुरुजी म्हणले मग सोडूनच द्या. ठीक आहे, ब्रह्मदेवाचा दिवस आपल्या दिवसापेक्षा, अरे आपलं 100 वर्षाचं आयुष्य तर ब्रह्मदेवाची अशी पापणी खाली पडून वर होईपर्यंत आपले 100 वर्ष संपून जाते. आता आपली पापणी कधी खाली पडते कधी वर येते आपल्याला तरी माहित आहे का? सांगा बरं. त्या पापणीला खाली पडून वर येण्याला जे क्षण म्हणतात त्याला लव म्हणतात. काय म्हणतात त्याला? लव मात्र. अशी पटकन पापणी खाली येऊन वर जाते, तेवढ्यात आपण मरून जातो. जन्म बी होतो आपला, संसार बी होतो आपला, आपल्या लेकरा बाळाचे लग्न बी होते. ब्रह्मदेवाची पापणी खाली पडून वर येईपर्यंत आपला सगळा संसार संपून आपण कुठे जातो? हे राम तू ही माता तू ही पिता है, तू ही तो है राधा का श्याम. हे राम एवढं चांगलं भजन लोकांना मरणाच्या टायमाला लावलं. आता इतकं गोड भजन आहे. मी तर लहानपणी सगळ्यात जास्त हेच भजन ऐकत होतो. आळंदीमध्ये ह्याच भजनाची कॅसेट वाजायची. आणि आता मी एके दिवशी घरी भजन लावलं, 2-4 लोक आले, म्हणले महाराज काय लावू नका. म्हणले का? हे मेल्यावर वाजवायचं असतं म्हणले भजन. लोक काय कोणतं भजन? तर सज्जना हो, ब्रह्मदेवाचा दिवस किती मोठा आहे. असू द्या मोठा, त्याच्या मानानं मोठा असला तरी ब्रह्मदेवाचा दिवस आपल्या मानानं मोठा आहे, पण त्याच्या मानानं त्याला लहानच पडतो. आता ऐका, माझ्याकडे लक्ष द्या जरास. हे पावसाळा सुरू व्हायच्या आधी आभाळ भरून येतं. आणि असं गच आभाळ झालं की लाईटाच्या खाली पाखुळ्या येतात. तुमच्या झरीला येतात का? कधी येत नसतील इथं. का येतात? लाईटाच्या खाली पाखुळ्या किती रोजानं जन्माला आलेल्या असतात. त्या आधी त्याच दिवशी जन्माला येतात. बर किती दिवस राहतात? 1-2 वर्ष. त्याच दिवशी मरतात. संध्याकाळी लाईटाच्या खाली वर अशा दिसणाऱ्या पाकोळ्या सकाळी पाहिल्या की लाईटाच्या खाली ढिगल पडायला असतो त्यांचा. पण तुम्हाला माहिती नाही, त्यांचा जन्मच त्याच दिवशी, त्यांचा संसारही त्या दिवशी झाला, लेकरं बाळ त्याला त्याच दिवशी झाले, आणि सगळे मरूनही त्याच दिवशी गेले. तर आपल्या दृष्टीनं त्यांचं आयुष्य म्हणजे किती होतं?
2 तासाचं. आभाळ आलं की पाखोळ्या दिसतात, पण त्यांच्या दृष्टीनं त्यांचं आयुष्य 100 वर्षाचं होतं. ते जन्माला आले, संसार करून निघूनही गेले, आपण फक्त पाहतच बसलो. आता पाखोळ्यांचं आयुष्य आपल्या दृष्टीनं क्षणाचं आहे, तसं ब्रह्मदेवाच्या दृष्टीनं आपलं आयुष्य बी क्षणाचं आहे. ब्रह्मदेवाचा दिवस मोठा जरी असला तरी त्यालाही त्याचा दिवस पुरत नाही. पाखोळ्याच्या दृष्टीनं आपला दिवस मोठा आहे, पण आपल्याला तरी पुरायला का आपला दिवस? आमच्या सालगावच्या बायात म्हणतात, माय भराभर दिवस चाललेत ग, काही कळलं. आम्हाला तर इतकी पंचायत आहे, आम्ही इथे घरी जाता जाता 6-7 वाजते. घरी गेलं की गावात बी सप्ताह चालू आहे. आता उद्या सप्त्याचं काल आहे आमच्या गावातल्या. संध्याकाळी कीर्तनाला जाऊन बसायचं. 11 वाजता आलं की सकाळी 6 वाजल्यापासून तर लोक म्हणतात, महाराज आमचा दिवस असा जात नाही म्हणून आम्ही टाइमपास म्हणून पत्ते खेळायला लागलो. काही काही लोक टाइमपास म्हणून पत्ते खेळतात. आम्हाला तर ते टाइमपास करायला टाईमच भेटत नाही, पास करायला टाईमच भेटत नाही. आम्ही राहिली सायली झोप आमच्या गाडीत घेतो. भगवानला सांगतो, भगवान आता तू तुझ्या पद्धतीने गाडी चालव, बघा मी झोपायला लागलो. झोप अशी मस्त आहे ती. ग्रंथ रोज घरी नेतो चिंतनाला. एक ग्रंथ तर इथं ठेवलेला, पण चिंतनाचा ग्रंथ वेगळा आहे. सायासानं सालगावातून निघाल्यावर ग्रंथाचं पान उघडतो, 7वं येऊस तर ते ग्रंथ उघडा राहतो. 7वं झालं की भगवान हळूच ग्रंथ बंद करून ठेवतो, हातातला काढून मागच्या शिटावर घेतो आणि जरी आल्यावर सांगतो, बाबा आलं का, उठा आता. आम्हाला तर ते टाईम पुरत नाही. मस्त पाखोळ्यांच्या दृष्टीनं आपला दिवस लय मोठा आहे, आयुष्य लय मोठं आहे, पण बघता बघता निघून चालले. तर ब्रह्मदेव म्हटला, तारकासुरा माझं भजन केलंस, मी तुला अमर नाही करू शकत. त्याचं कारण असं आहे, ब्रह्मदेवा मीच मरका आहे आणि मी मरका ब्रह्मदेव तुला अमर कसा करील? ज्याच्याकडे जी गोष्ट नाही ती तुम्हाला कसं काय देईल? कोण्या देवाकडे काय मागावं याचं बी गणित पाहिजे माणसं. मौले भाऊ गुरुजी एक जणाला लग्न होईना म्हणून हनुमंतरायाची उपासना 12 वर्षे केली त्याने. 12 वर्ष 108 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा. जरीचे मारुतीराव प्रगटच झाले डायरेक्ट. बोल बघता काय पाहिजे? अरे मारुतीराय तुझं माझ्याकडे लक्षच नाही, माझं लग्न कर. मारुतीराय म्हणले, येड्या माझंच झालं नाही म्हणून मी इथं बसलो, तुझं कसं करीन? मग मी काय करू? तुला लग्न करायचं असेल, पत्नी पाहिजे असेल तर राम परमात्म्याचं भजन कर ना तू. तिथून पुन्हा 12 वर्ष लग्न केलं, आपलं भजन केलं रामरायाचं. राम परमात्मा प्रगट झाले. भक्ता माग काय मागायचं तर, रामराया लग्न होऊ दे माझं. रामाची कृपा झाली, लग्न झालं त्याचं. काय आनंद झाला बाबा, बाबा होत नव्हता तर झाला. काय त्याला नवल वाटू लागलं, काय त्याला नवल वाटू लागलं. त्याच वर्षी कुंभमेळा. स्वामीजी कुंभाला चालले तर स्वामीजी मी येऊ का? स्वामीजी म्हणले नको येऊ, तो नवीनच लग्न झालंय. स्वामीजी नाही म्हणले तरी मागूनच गेला आणि आंघोळ करायला गेला आणि गर्दीत बायकोच हरपली. लय पाहिली, पेपरला दिलं, कशी सापडली नाही. पुन्हा 12 वर्ष नाशिक मध्येच भजन करीत राहिला रामाच. राम प्रगट झाले. आता काय झालं? तो म्हणला, रामराया तुमच्या आशीर्वादानं पत्नी भेटली मला, पण माझी पत्नी हरपली इथं पंचवटीमध्ये. राम म्हणले, मग येड्या हरपली पत्नी तर माझं कशाला भजन करायला? कारण माझीच हरपलेली हनुमंतानं शोधून दिली होती. पत्नी पाहिजे असेल तर रामाचं भजन करा, आणि हरवली असेल तर हनुमंताचं भजन करा. तसं अमरच व्हायचं होतं तर माझं भजन कशाला केलंस? कोणाचं भजन करू? तारकासुरा तुझ्या जमिनीवर बसला नाही, या जमिनीचं नाव मृत्यू लोक आहे. इथं ज्याला जन्म आला त्याला मरावं लागतं. उपजलिया पिंडा मरण सांगते. दुसरं काहीतरी माग. तारकासूर बुद्धिमान होता, त्यानं विचार केला, भोलेनाथ एकदा समाधीत बसले तर लाखो वर्ष समाधीतून बाहेर येत नाही. 87,000 वर्ष समाधीत भोलेनाथ बसलेले होते. त्यानं सांगितलं, भगवान शंकराच्या पुत्राच्या हातानं मला मरण आलं पाहिजे. भगवान भोलेनाथ भजनात बसलेले, वरदान मिळालं तारकासुराला ब्रह्मदेवाकडून. तारकासूर उन्मत्त झाला. तारकासुराने सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आता तारकासुराला मारण्याकरता शंकराचा विवाह झाला पाहिजे.
म्हणून भगवान भोलेनाथाच्या विवाहाकरता सगळे देवता प्रयत्नशील झाले, प्रार्थना केली. कामदेवाला तर स्वतः जळावं लागलं भगवान शंकराच्या लग्नाकरता. शंकर परमात्मा पार्वती मातेबरोबर विवाह करण्याकरता तयार झाले आणि तयार झाल्याच्या नंतर इकडे पूर्ण तयारी केली. तयारी केल्याच्या नंतर महादेव लग्नाला आले. काल ही कथा सांगायची राहून गेली म्हणून आज परत डबल सांगतो तुम्हाला. काल आपण डायरेक्ट लग्न लावलं, पण इतकं सहजासहजी महादेवाचं बी लग्न लागलं नाही. माणसं म्हणतात काय करावं, आमच्या लग्नात इग्नच यायले. अरे महादेवाच्या लग्नात इग्न आले होते तर तुमचं काय घेऊन बसलात? लय विघ्न आलं तर लय घाबरू नका, मनाला लावून घेऊ नका, नाही का. महादेव नवरदेव बनून आले तिकडून. आता महादेवाचे जे वराती होते तुम्ही कालच पाहिले. को विपुल मुख को मुखहीना, काहीला भलतेच तोंड होते तर काहीला तोंडच नव्हते. महादेवाचे जेवढे बी वराडी होते, लक्ष द्या माझ्याकडं, महादेवाच्या एका बी वराड्याचा पंजा पुढं नव्हता. सगळे आजीच मागं होते. पंजा म्हणजे पायाचा पंजा. महादेवाच्या वराड्याचा एक बी पंजा पुढं नव्हता, म्हणजे टाचा पुढं पंजे मागं होते त्याचे. असे वराडी अकराळ विकराळ भयानक आले. जसे ते वराडी आले, बर महादेवाच्या बरोबर ज्या देवतांनी महादेवाला सांगितलं होतं लग्नाला चला, देवता एवढे चाप्टर एक बी देव महादेवाबरोबर लग्नाला आला नाही. आपल्या आपल्या गाड्यानं वराडी पुढे गेले. सगळ्यात पहिल्यांदा वराडी गेला तो इंद्र. इंद्राचं ऐश्वर्य पाहिलं हिमालयातल्या लोकांना वाटलं बाप हेवच नवरदेव एकांनी. इंद्राला स्वागत करू लागले. इंद्र म्हणला नवरदेव मागून येणार आहे, मी वराडी आहे. इंद्राला पाहिल्यावर हिमालयातल्या लोकांना असं वाटलं वराडी एवढे श्रीमंत सुंदर म्हणल्यावर नवरदेव किती सुंदर असेल. त्याच्या मागून ब्रह्मदेव उतरले. त्याच्या मागून भगवान विष्णू परमात्म्याला पाहिलं तर हिमालयातल्या लोकांचे नेत्र सुद्धा बंद होईन गेले. इतके गोड भगवान विष्णू आहेतच गोड. भगवान विष्णूचं सौंदर्य काय सामान्य आहे? अरे देवाचं सौंदर्य पाहिल्यानंतर स्त्रिया देवाच्या सौंदर्याला भुलतील याच्यात काय नवलय. माणसं पण देवाच्या सौंदर्याला भुलतात. तोच विष्णू रामरूपाने आला. आणि ज्या वेळेला भगवान रामरूपाने आले, माता जानकी बरोबर वनवासामध्ये निघाले, तर ऋषी मुनीला कळालं राम अरण्यात आलेत. ऋषी मुनी विचार करू लागले, अहो काय श्रीरामाच्या पायाचा स्पर्श झाला, दगडाची बाई होती म्हणा. हो चला बस झालं, हे एकट्यानं जगायचं. आपणही दगड घेऊन जाऊ, श्रीरामाला सांगू लावा याला पाय आणि त्याच्या पत्न्या करून घेऊ. माऊली महाराजांच्या पक्षात जाऊ, म्हणजे संसारिक हो बर का. तुम्ही मला ते संसारिक हो, गुरुजीच्या पक्षात जाऊ. कौरक हे एकट्यानं जगायचं. लोकाच्या तोंडाकडं लोकाच्या हाताकडं पाहून जगण्यापेक्षा आपण रामरायाला पत्न्या मागू. उचला रे दगड उचला. मग जसा ज्या ऋषीचा आकार त्यानं तसा दगड उचलला. बगडबंब असणाऱ्या ऋषीनं ह्या मोठाचे मोठा टोळ उचलला. म्हणजे आता एकदम दुबळ्या पतल्या ऋषीनं आपल्या चिपलंगी उचलल्या. ह्या सगळे ऋषी मुनी राम परमात्म्याकडे आले. आल्याच्या नंतर प्रभूनं विचार केला, आणखी सीता म्हणजे जानकीला रावणानं नेलं नाही आणि ऋषी मुनी समुद्र बुजवायला दगड घेऊन आले. राम परमात्मा त्या ऋषी मुनीला पाहून म्हणू लागले, पूल बांधायला टाइम आहे आणखीन, सीतेचं अपहरण झालं नाही. ऋषी मुनीने सांगितलं, रामराया काय तुमच्या पुलाकरता दगड नाही आणले, आम्हाला आमचाच पूल बांधून घ्यायचा आहे. काय म्हणणं आहे तुमचं? श्रीरामाला पाहता पाहता ते ऋषी मुनी इतके तल्लीन झाले,
इतकं सौंदर्याला भुलले. सांगू लागले, श्रीरामा या दगडाला पाय लावा आणि यांच्या आम्हाला पत्न्या करून द्या म्हणायचं होतं, पण विसरून गेले. काय बोलावं, काय बोलले श्रीरामा, या दगडाला पाय लावा यांच्या आम्हाला बायका करून द्या म्हणायच्या ऐवजी म्हटले बायका करून घ्या. राम म्हणले पुढच्या अवतारात या, तुमच्या इच्छा पूर्ण करतो. बोला एकदा ओम नमः शिवाय. पुढच्या अवतारात या, तुमची इच्छा पूर्ण करतो. म्हणजे मागायला गेलेले ऋषी मागू शकले नाही का? देवाचं सौंदर्य इतकं अप्रतिम आहे. देवाच्या सौंदर्याला पाहिल्याच्या नंतर कोण नाही बोलत. राक्षसीन सुद्धा बोलती देवाच्या स्वरूपाला पाहून. ती विष पाजायला आली होती पूतना राक्षसीन. क्षणभर श्रीकृष्णाला पाहिलं, विसरूनच गेली मी विष पाजायला आले म्हणून. अशी पाहुनी भूल पडली करुणा घना. करुणा घन देवाला पाहिल्याच्या नंतर तिला स्वतःचाच विसर पडला. बस विष्णू परमात्म्याला पाहिलं. हिमालयातले लोक आश्चर्यचकित झाले. आप हो क्या दुल्हे राजा? नहीं नहीं, मैं दुल्हे राजा नहीं हूं. तो फिर कौन हो? मैं तो बाराती हूं, मी वराडी. हिमालयातले लोक म्हणले, वराडी एवढे सुंदर आहेत म्हणल्यावर नवरदेव किती भारी असल. आणि तेवढ्यात नवरदेवाची वरात आलेली वार्ता कळाली. लहान लहान लेकरं नवरदेव बघायला गेले आणि त्या अकराळ विक्राळ उलट्या पायाचे सगळे नवरदेवाचे वराडी पाहिले. काहीला चक्र येऊन तिथंच पडले आणि काही धापा टाकीत घरी आले. आईने विचारलं, पाहिलं का नवरदेव? आई, नवरदेव नाही ग तो. मग तो साक्षात यमराजे, दार बंद कर. घाबरले सगळे लोक. मैनाराने हातामध्ये आरतीचं ताट घेऊन भगवान भोलेनाथाला ओवाळायला आली. महादेवाचं ते महाभयानक रूप पाहिल्याबरोबर मैनाराणीच्या हातातली आरतीचं ताट खाली पडलं. मैनाराणी परत फिरली, घरामध्ये जाऊन एका कोपऱ्यात बसली, डस डस रडू लागली. काय बिघडवलं होतं मी त्या नारदाच? माझ्या पोरीला तप करायला लावलं, माझ्या पोरीला असा नवरदेव. ज्याच्याकडं पाहिलं की चांगले चांगले शहाणे शहाणे माणसं घाबरतील. माझी एवढी सुंदर सुहास्य सुवदना कन्या ह्याच्याबरोबर कसं राहील? इकडचा सूर्य इकडून उगवला तरी चालेल, पण मी माझी पार्वती या बुवाला देणार नाही. समजून कोणाला सांगायचं? बाई अशी जिद्दीवर पक्की झाली. आणि मग मात्र आता जे समजायला गेले मैनाराणीनं त्यालाच 2-3 शब्द, खबरदार जास्त बोलायचं नाही. तुमची पोरगी तुम्ही अशीच दिली असते का? आमच्या पोरी काय तुम्हाला रस्त्यावर पडलेल्या दिसल्या? काय पार्वती मातेची आई बोलायला लागली, कोणाचंच ऐकत नव्हती. लय जणांना समजून सांगायचा प्रयत्न केला. त्यावेळेला वशिष्ठ महाराज तिथं गेले. वशिष्ठानं समजून सांगितलं, नारदानंही समजून सांगितलं, हे मैनाराणी, तुझ्या भोलेनाथाचं जे उग्र रूप पाहिलंस तसंच महादेवाचं रूप नाही. महादेव एवढे सुंदर आहेत, त्यांच्या स्वरूपाला पाहिल्यानंतर जीव जगात दुसरं कशाला बघण्याची इच्छा करणार नाही. मैनाराणी, तू एकदा फक्त आरतीचं ताट घे, श्री महादेवाला ओवाळायला चल. पहिल्यासारखे जर महादेव तुला दिसले, नको देऊ तू त्यांना तुझी मुलगी. मध्येच वशिष्ठांनी एक कथा सांगितली. वशिष्ठ म्हणले, पर्वतराजा, इंद्र सावर्णी नावाचा 14वा मनू. एकंदरीत किती मनवंतर आहेत? 14 मनवंतर. पहिलं मनवंतर कोणतं आहे? स्वयंभू मनवंतर. आणि शेवटचं मनवंतर कोणतं आहे? इंद्र सावर्णी नावाचं मनवंतर. हरिओम. थोडेसे असे मागचे करा बरं, आवाज मोठे थोडेसे, म्हणजे असं हॉल कमी होईल असं करा बरं. काय ते हरिओम. हरिओम. बस राहू द्या. हरिओम. इंद्र सावर्णी नावाच्या मनवंतरामध्ये आणि अनरण्य नावाचा आता ह्या कथा सगळ्यात तुम्हाला नवीन ध्यानात ठेवा.
अनरण्य नावाचा राजा होता. त्या अनरण्य नावाचा राजा सप्तद्वीपाचा अधिपती होता. बलवान होता, शिवपुत्र होता, शिवभक्त होता. त्यानं भृगु ऋषीला हाताला धरून 100 यज्ञ केले होते. देवतांनी त्याला इंद्रपद देऊ केलं, पण त्या अनरण्य राजाने सांगितलं मला नाही पाहिजे इंद्रपद. त्याची एकुलती एकच कन्या होती, इतकी सुंदर होती जिच्या पुढं स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा फिक्या आहेत. एवढी सुंदर त्या अनरण्य राजाची कन्या होती. आता एकदा पिपलाद नावाचे ऋषी अरण्यातून चालले होते. जात असताना त्यांनी गंधर्वाची क्रीडा पाहिली आणि पिपलाद ऋषीला लग्न करण्याची इच्छा झाली. तेवढ्यात पिपलाद ऋषी पुष्पभद्रा नावाच्या नदीवर स्नानाला गेले आणि तिथं अनरण्याची कन्या पद्मा आलेली होती. पद्मेला पाहिल्याच्या नंतर पिपलाद ऋषीने विचारपूस केली, कोण आहे? त्यावेळेला पिपलाद ऋषीला आता तपश्चर्या आहे त्यांची, घाबरले. तिच्याबरोबर आलेले सांगितलं, पिपलाद महामुनी, ही पद्मा आहे अनरण्य राजाची कन्या. सांगितल्याच्या नंतर पिपलाद ऋषी अनरण्य राजाच्या राजवाड्यात आले. त्या दिवशी आले ज्या दिवशी राजा अनरण्य आपल्या कन्येच्या लग्नाची तयारी करत होता. पिपलादानं येऊन अनरण्य राजाच्या दारात उभे राहिले. अनरण्याला कळालं ऋषी महाराज माझ्या दारात आलेत. पिपलादाची सेवा केली, पाय धुतले, सिंहासनावर बसवलं. गुरुदेव महाराज मी तुमची काय सेवा करू? पिपलाद ऋषीनं स्पष्ट सांगितलं, राजा मला तुझी पद्मा पाहिजे, मला तुझ्या पद्मेबरोबर लग्न करायचं. एवढा मोठा राजा, एवढी मोठी इस्टेट, एकुलती एक मुलगी, स्वर्गातल्या अप्सरेपेक्षा सुंदर, आणि मागायलाय कोण? ज्याला कुठं वावर नाही, पांढरीवर घर नाही स्वतःचं, ज्याचं राशन कार्डात नाव नाही, पॅन कार्ड तर नाहीच नाही, आधार कार्ड सुद्धा नाही, आणि आधार कार्ड लिंक नाही, पंतप्रधानाचे 2000 ज्याच्या खात्यावर जमा होत नाहीत, असा बुवा पोरीला मागायलाय. एखाद्या महाराजाला घर नाही, वावर नाही, काय नाही, फक्त महाराजे म्हणून तुमची पोरगी देता का तुम्ही त्याला? कशाचं देवा, माफ करा मला, लोक दारोड्या जरी असला पण इस्टेटवाला असेल तर देतात, पण ज्याला एक बिचारा रोज देवाचं भजन करतो, नामस्मरण करतो, त्याला मुलगी नाही देणार लोक. त्याच्याकडं काय म्हणते, त्याच्याकडं काय? आम्ही आळंदीमध्ये शिकायला होतो, आम्ही विद्यार्थी अवस्थेत होतो. मी आता ते गावाचे नाव सांगत नाहीत. 2 गावचे पाहुणे माझ्याकडे आले, मी विद्यार्थी अवस्थेत शिकायला. मी त्यांना सुंदर मधुकरीचं जेवण दिलं, भिक्षा मागून मी आणली. त्या 2 पाहुण्याला जेवू वगैरे घातलं, त्यांना माऊलीचं दर्शन करून आणलं, भिंतीचं दर्शन, सगळ्या आळंदीत फिरलो. आणि मी थोडासा बाहेर गेलो तर एक पाहुणा त्या पाहुण्याला म्हणाला, मग काय, कसं काय पोरगा बरा आहे का? तो म्हण बरं आहे बाबा, दिसायला गोरा गोमटा आहे म्हणे. मग देतो का म्हणे तुझी मुलगी याला? त्याला काय माहित मी बाहेरच उभा आहे. ते लगेच म्हणाला, ह्याला 12 गावचा गेला, हे स्वतःच भीक मागून खात्यान, माझ्या पोरीला काय खाऊ घालेल म्हणे. मी म्हणलं देवा, या मधुकरीचं पवित्र अन्न खाऊ घातलंय, यानं कमीत कमी तिकडं स्टेशनवर गेल्यावर तरी मला भीक माग्या जाग्या म्हणायला पाहिजे होतं. मी बाहेरच, मला असा राग आला ना, भडकन दवाड उघडलं, म्हणजे उठा तुम्ही दोघांना, चला माझ्या लग्नाची चर्चा करता, मग काय लग्न करायला आलो काय? म्हणलं आळंद जा निघून. दिलं हाकलून मी त्या लोकायला, ठेवलंच नाही. मग हाकलून म्हणजे का, मला ते भीक मागे म्हणले म्हणून मला राग आला होता, दुसरं काय ते ना. मला कुठं त्याची मुलगी पाहिजे होती, पण लोक असं म्हणतात महाराज, ज्याच्याकडे काही नाही त्याला कोणी काही मुलगी देत नाही. हा तर राजा आहे देवा, राजा देईल का? राजाच्या मनामध्ये आपली कन्या मागितल्यावर राजाला नाही म्हणायचं होतं बरं का, लक्षात ठेवा. पण तेवढ्यामध्ये राजाचा पुरोहित
राजगुरू आले, नीतिशास्त्राचे जाणकार होते. राजा, काय आपली मुलगी पैशावाल्याला देण्यापेक्षा तपस्वेला दिलेली केव्हा चांगली? का? अरे, ज्याच्या जीवनामध्ये तपश्चर्या आहे, राजा, त्याच्या जर मनात आलं एका वंजळीत पाणी घेतलं तर एका सेकंदात तुझं वैभव जाळून भस्म करू शकतो तो महात्मा. एवढी ताकद ज्या ऋषी मध्ये आहे, त्यानं जर ठरवलं तर तो त्याच्या तपश्चर्याच्या बळावर दुसरं राज्य निर्माण करू शकतो. आणि मला असं वाटतंय, ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याच्यापेक्षा त्याच्या जीवनामध्ये धर्म आहे का पहा. पैशावाल्याला मुलगी देण्यापेक्षा धार्मिक वृत्तीचा असणाऱ्याला मुलगी द्या, कधीही तुमच्या मुलीचं कल्याण होईल. पहा, ज्याला मुलगी द्यायची त्याच्या गळ्यात माळ आहे का? त्याच्या घरात गुरुपरंपरा आहे का? त्याच्या घरात काही भक्ती आहे का? उगाच काहीतरी खाटकाच्या दावणीला गाय बांधण्यापेक्षा भक्तिमान असणाऱ्याच्या घरात मुलगी द्या, निश्चित तुमच्या मुलीचंही कल्याण होईल. गुरुच्या म्हणण्यानुसार अनरण्य राजाला इतकं वाईट वाटलं, पण अनरण्य राजाने आपली कन्या पद्मा ही पिपलाद ऋषीला दिली. लग्न लागलं आणि पिपलादाच्या बरोबर पद्मा अरण्यामध्ये निघून गेली. धन्य त्या स्त्रिया भारतातल्या. काय महाराज, मुली भारतातल्या स्त्रिया आहेत. मुली त्या घरी राहतात ज्या घरामध्ये त्यांना 24 घंट्यामध्ये 12 तास 16 तास दुःख सहन करावं लागतं. पण तरी सुद्धा मुली कधीच तक्रार करीत नाहीत. पिपलादाच्या घरी पद्मा राहत होती, थकलेले पिपलाद, आणि ती स्वर्गातल्या अप्सरेपेक्षा सुंदर कन्या पद्मा आपल्या पतीची सेवा करायला लागली. एके दिवशी साक्षात धर्मराजा धर्माला वाटलं की आपण पद्मेची परीक्षा घ्यावी. एके दिवशी पद्मा पाणी आणायला गेली. धर्म एकदम सुंदर तरुण रूप धारण करून रस्त्यात उभा राहिला आणि त्या पद्मेला म्हणू लागला, धर्म, ए पद्मा, काय तू त्या म्हाताऱ्याबरोबर लग्न करून सुखी राहिलीस? नाही त्याचं घर व्यवस्थित, नाही त्याचं आरोग्य व्यवस्थित, काय तू लग्न करायला लागलीस? ऐक पद्मे, सोड त्या अनरण्याला, आपलं त्या पिपलादाला, आणि माझ्या बरोबर लग्न कर. मी तुला सर्व सुख देईल. मी तरुण आहे, माझ्याकडे ऐश्वर्य आहे, माझ्याकडे सगळं आहे. असं म्हणून त्या पद्मेला तो धर्म बोलू लागला. पण मात्र पद्मा त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. तेवढ्यामध्ये तो धर्म रथाच्या खाली उतरला आणि पद्मेकडे जाऊन पद्माचा हात धरणार. तेवढ्यामध्ये पद्मेला राग आला आणि पद्मेनं त्याला शाप दिला. काय शाप दिला? अरे, मी तुझ्या मातेसारखी असताना तू माझ्याकडे वाईट नजरेनं पाहिलास. ऋषीची पत्नी ही प्रत्येकाची माता असती आणि तिच्याकडे तू वाईट नजरेनं बघायला लागलास. मी तुला शाप देते, धर्मा, तू नष्ट होशील, तुझा क्षय होईल. धर्मराजानं शाप ऐकला, मनुष्य रूप टाकून दिलं, आपलं धर्मराजाचं रूप धारण केलं, थरथर थरथर कापू लागला. माते, मला माफ कर. मी प्रत्येक परस्त्री माते समान मानतो. मी तुझी परीक्षा घेण्याकरता आलो होतो, पण तू मला एवढा मोठा शाप दिलास. मला एवढा मोठा शाप देऊ नको. धर्म जर नष्ट झाला तर या जगामध्ये कोण राहील सांग? मला काहीतरी उशाप दे. त्यावेळेला पद्मेनं उशाप दिला, ठीक आहे धर्मा, कृतयुगामध्ये तुला 4ही पाय राहतील, म्हणजे कृतयुगामध्ये तू पूर्ण राहशील. त्रेतायुगामध्ये तुझा 1 पाय कमी होईल. द्वापार युगामध्ये तुझे 2 पाय कमी होतील आणि कलियुगामध्ये तुझे 3 पाय कमी होतील. कलियुगामध्ये तुला 1च पाय राहील आणि पुन्हा कृतयुग लागला की पुन्हा तुला 4 पाय येतील. म्हणजे तू असा क्षय होत जाईल चंद्रासारखा आणि पुन्हा तू पूर्ण होशील, असा पद्मेनं शाप दिला.
आणि त्याच्यानंतर पद्मेचं बोलणं ऐकलं. धर्मराजा प्रसन्न झाले. तू पतिव्रता आहेस, तू धन्य आहेस, तुझ्या पतिभक्तीनं मी संतुष्ट झालो, तुझं कल्याण हो, मी तुला उत्तम वर देतो, तुझ्या पतीला तारुण्य प्राप्त होईल. पद्मेच्या पतीला म्हणजे पिपलाद ऋषीला तारुण्य प्राप्त होईल, धार्मिक रूपवान गुणवान वक्ता होईल, मार्कंडेयापेक्षाही चिरंजीव होईल, कुबेरापेक्षा धनवान होईल तुझा पती, इंद्रापेक्षा ऐश्वर्यवान होईल, विष्णूसारखा शिवभक्त, कपिलासारखा सिद्ध, बृहस्पतीसारखा बुद्धिमान असा होईल. आणि हे पद्मे तुला सुद्धा कधीच म्हातारपण येणार नाही असा धर्मानं त्या पद्मेला उशाप दिला, म्हणजे आशीर्वाद दिला. तुझ्या पतीपेक्षा 10 गुणी पुत्र तुला होतील, तुझ्या घरात कशाचीच कमतरता पडणार नाही. धर्मराजाचा आशीर्वाद ऐकलं, पद्मा कृतार्थ झाली. धर्मराजाला प्रदक्षिणा घालून घरी गेली. धर्मानं तिची सर्वत्र प्रशंसा केली, पद्मेची स्तुती केली आणि आपल्या तपस्वी पती बरोबर कालक्रमणा करू लागली. कालांतरानं पद्मेला 10 मुलं झाले, सौख्य प्राप्त झालं. आता ही कथा कोणी कोणाला सांगितली? वशिष्ठानं हिमालयाला आणि पार्वतीच्या आईला सांगितली. कशा करता सांगितली? त्याचं कारण असं आहे, मैना राणीला पार्वती महादेवाला देव वाटत नाही. तर काय सांगितला इतिहास? त्या अनरण्य राजाला आपली मुलगी काय त्या ऋषीला द्यायला गोडी वाटली होती का? पण अनरण्यानं विचार केला, माझी मुलगी जर मी यांना दिली याच्यातच माझं हित आणि कल्याण आहे. तसं हिमालया तू तुझी कन्या पार्वती जर भगवान शंकराला देशील तर याच्यातच तुझं कल्याण आहे. म्हणून तू एवढी मोठी लांबलचक कथा सांगितली. ती तुमच्या ध्यानातही राहिली नसेल, कोणाची होती कोणाची नाही. कथा कोण्या राजाची कोण पोरगी होती? बाबा सकाळी भोपळा खाल्ल्याला संध्याकाळी ध्यानात राहील. एकदा म्हणा ना ओम नमः शिवाय. तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? काही असली नाराजी तर सांगत जाकडे, पण देवाचं नाव घ्यायला तरी कंजूसपणा नका करायचं. नाही तर नाही आहे, कमीत कमी देवाचं नाव तर मोठ्यानं घेत जा. नाही आणलेत वाटतं आज आहेर, आणलेत वाटतं गणपतीच्या लग्नाचे आणले असते. नका देऊ बाबा आहेर, पण ओम नमः शिवाय तर जरा मोठ्यानं म्हणा, ओम नमः शिवाय. वा. आत्ता ज्या पद्मेची कथा तुम्ही ऐकली, जे कोणी पद्मेची कथा ऐकतील त्या स्त्रिया, त्यांचं पातिव्रत्याचं तेज वाढल. ज्या स्त्रिया पद्मेची कथा ऐकतील त्यांचं, जे कोणी ही पद्मेची कथा ऐकतील आणि त्यांच्या लग्नाचा स्वामी चंद्र बुधाबरोबर लग्न स्थिती आहे, म्हणजे ज्याचं लग्न होत नाही, ज्या कन्येचं किंवा ज्या मुलाचं, या कथेनं त्यांच्या जीवनामध्ये लग्नाचा योग्य असा योग प्राप्त होईल अशी या कथेची फलश्रुती आहे. मैना राणीला आणि हिमालयाला समजून सांगितलं. परत डबल मैना राणीनं पूजेचं ताट घेतलं, महादेवाकडे गेली आणि महाराज जे महादेवाचं भयानक रूप मैना राणीनं पाहिलं होतं, आता मात्र ते इतके सुंदर महादेव बघितले, इतकं गोड महादेवाचं रूप मैना राणीला दिसलं. आणि मैना राणीनं सुंदरपैकी महादेवाचे पाय धुतले, सुंदरपैकी पूजा आरती केली महादेवाची आणि सांगितलं, आता लवकर लग्नाची तयारी करा, कारण लवकर लग्नाची तयारी करा म्हटल्याबरोबर देवलोकाने सुंदरपैकी लग्नाची पत्रिका तयार केली आणि पत्रिका तयार करून भगवान शंकराच्या लग्नाचं मुहूर्त काढलं, तिथी काढली. लग्नाची वेळ जवळ आली. वराडी मंडपात येऊन बसले, सुंदरपैकी यज्ञ केला. आता मंगलाष्टक वगैरे झालेत. मंगलाष्टक झाल्याच्या नंतर कन्यादानाचा विधी असतो आणि मग कन्यादानाच्या विधीच्या वेळेला यज्ञ करून कन्यादान करून यज्ञ करायचे. ते कन्यादानाच्या वेळेला ते ब्राह्मण म्हटले, भोलेनाथ बोला, आमच्या झरीची परंपरा आहे. झरीची
काय परंपरा आहे? नवरदेवानं बापाचं, आज्याचं आणि पंजाचं नाव सांगायचं तर कन्यादान होतंय, नाही तर नाही होत. महादेव म्हणले मी आधीच तयार होईना गेलो लग्नाला, मला बळच नवरदेव केलं येईन. कोणाला विचारू माझ्या आज्याचं आणि बापाचं नाव, पंजाचं नाव? बरं विचारायचं म्हणजे असला तर सांगेन, मला कोणी बापही नाही, आजा नाही, पंजा नाही, मी कसं नाव सांगू? असल्यावर माणूस विचारित आहे. 2 वर्षापूर्वी मी झरीला आलो, आमच्या एक आत्या आहेत इथं, आत्याजवळ बसलो म्हणलं आत्या सांगा बरं आज्याचं नाव, पंजाचं नाव, फलाण्याचं नाव, बिस्ताण्याचं नाव. हे आमच्या आत्यानं लांब लचक यादी सांगितली मला. सगळे नाव पाटीत, मला ते लिहून घ्यायचे राहिले होते म्हणून मी तेव्हापासून म्हणतो आत्याकडे जाईन, आज्या पंजाचं सगळ्याचं नाव लिहून घेईन. भाट बी नीट सांगत नाहीत. तर ते आता आजे पंजे होते म्हणून आमच्या आत्यानं सांगितले आम्हाला आजे पंजे. त्या महादेवाला कुठं आजा पंजा आहे? ह्योच सगळ्याचा आजा पंजा आहे. पण ब्राह्मण हट्टाला पेटले, सांगा पटकन बापाचं नाव नाही तर लग्न होणार नाही. सोकाण्या होते नारदराव, सोकाण्याच ना, करवला म्हणतात ना, काय म्हणतात त्याला? सोकावण्या, करवला, काही भागात त्याला लांडगा म्हणतात. हुशार पाहिजे बरं, सोकावण्या बी हुशार पाहिजे. महादेवाला एकच सोकाण्या होते नारदराव. महादेवाने विचारलं, सोकाण्या तू का नुसता बोटळेच खायलाय का काय? सांग ना बापाचं नाव काय सांगू? नारदराव म्हणले सांगा बापाचं नाव ब्रह्मदेव आहे. महादेव म्हणले अरे ब्रह्मदेव का माझा बाप आहे का काय? अहो महादेवा, कोणाला बाप म्हणले ना का कोणी बाप होत असतं का? काम पडा बाका तो गधे को भी बोलना पडता है काका. म्हणा म्हणा. महादेव म्हणले ब्राह्मण देवा बोला, माझ्या बापाचं नाव ब्रह्मदेव आहे. वा वा वा, जमलं जमलं. आता बापाचं सांगितलं, आज्याचं सांगा. आता नारदाकडे पाहिलं, नारदराव आजा सांगा ना. नारद म्हणे सांगा आज्याचं नाव विष्णू. अरे विष्णू काय माझा आजा आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, म्हणल्यानं काय कोणी आजा होतंय का? म्हणा विष्णू आजा आहे. नारदाचं ऐकून भगवान भोलेनाथ म्हणले हा आज्याचं नाव विष्णू आहे. ब्राह्मण म्हणला बापाचं नाव ब्रह्मा, आज्याचं नाव विष्णू. आता पंजाचं नाव सांगा, लगेच तुमचं पाणी ग्रहण होईल, कन्यादान विधी होईल. नारदराव पंजाचं नाव सांगा. नारद म्हणला मी का ठेका घेतलाय काय तुमच्या आज्या पंजाचं नाव सांगायला? मला 2च नाव पाठवते, मी सांगितले, तिसरं नाव सांगा कोणाच सांगायचं. मी नाही सांगित म्हणलं. एकदा ताटामध्ये चमच्यावर बोटोळे माझ्या वाट्याला येऊ देणार तुम्ही, आणि नाव इतकाले सांगा म्हणायला. तू होता त्याचा सोकार्या. आमच्या प्रल्हाद महाराजाचा सुदर्शन महाराज सोकवणा होता. हा लातूर भागामध्ये लगन. बोटोळे होते का तिकडे? नाही खाल्ले. बरं ठीक आहे. मग काय सोकवण्यानं घेतलं अंग काढून. ते बामनं तर काही ऐकना, सांगा पटकन नाही तर लग्न होणार नाही. महादेव म्हणले नाही झालं तर नाही झालं, मला बी काही गरज नाही. असल देव लोकायला गरज तर होईल लग्न, नाही तर निघालो मी. महादेवानं सांगितलंय ब्राह्मणा काय, माझा आजा ब्रह्मदेव, आपलं माझा बाप ब्रह्मदेव, आजा विष्णू, दोघाचा बाप मी. लग्न करायचं असलं तर करा, नाही तो मै निकला गडी लेके. मी चाललो माझी गाडी घेऊन. ब्राह्मण तयार झाले, पाणी ग्रहण विधी झालं, सप्तपदी झाली. लग्न लागल्याच्या नंतर आता थट्टा मस्करी सुरू झाली. कोण कोण थट्टा करणार आहे? तर पार्वती मातेच्या ज्या करवल्या होत्या त्या किती जणी होत्या तुम्ही, मी नावं सांगतो, तुम्ही मोजा किती जणी येतात. सरस्वती, लक्ष्मी, सावित्री, जान्हवी, आदिती, शची, लोपामुद्रा, अरुंधती, अहिल्या, तुलसी, स्वाहा, रोहिणी, वसुंधरा, शतरूपा, संज्ञा आणि रती. किती झाल्या? बरोबर. ज्यांनी 16 म्हणलं ते यांचं बरोबर मोजणं आलं. बरोबर 16 जणी होत्या. 16 17वी जरा एक मागं पुढं झाली असेल तर 16 जणी होत्या. आता नवरीच्या 16 जणी करवल्या म्हणल्यानंतर, आणि ते खरं महाराज पूर्वीचा काळ होता. नवरी निघाली नंतर आग्या मोळ निघाल्यासारखं दिसायचं असं. ह्या लहान आल्या काही, मोठ्याल्या काही, शहाण्या काही अशा. आता तर त्या नवरी बरोबर एक पोरगी जाईना, बळच म्हणावं लागतं जाय ग सखो जाय, तू जाय, मुक्ताबाई जाय जाय, नवरी बरोबर जाईनात पोरी. आता
आणि नवरे बी येऊ देईनात. हा, लेकरायला काय आता पहिला काळ किती होता, किती नवऱ्याला रडायच्या हो, रडायच्या. आता आमच्या गावात एक लग्न झालं, ती नवरी रडणं, तिला तिची माय मुलं रडणं, जर रडणं, ती म्हणजे बस गपचिप काय, मी नाही रडायची, काय करावं झाले. आता रडायला येण्यासारखे शहाणे झाले ना आता लेकर, आता त्यांना कुठं कळायला लागलंय ना आता. पहिल्या काळातल्या मुलींना कळत नव्हतं, लहानपणीच लग्न व्हायचे, त्याच्यामुळे मायबाप सोडून जाऊ वाटत नव्हते, सासूरवास बी होता. आता ह्याचा सुनवास सुरू झाले, तर ते काय काय रडणार, पण तरी रडायला येतच नाही. मुलगी लहान असू द्या मोठी असू द्या. तर करवल्या भरपूर होत्या, त्या करवल्या महादेवाची चेष्टा करू लागल्या. चेष्टा, असं चेष्टा. तर काय काय चेष्टा केली आता ते सांगायला वेळ नाही, कारण 3 वाजले, 4 वाजता गणपती बाप्पाचं लग्न करायचं आपल्याला. पटकनच त्या झरीमध्ये तर मला तर टाइम असाच आल्यावाने असाच निघून चाललाय. हो, आता गणपती बाप्पा महादेवाचं लग्न झालं आणि काय महादेव पार्वती मातेच्या समोर असे ते याच्यावर बसलेत. लग्न लागल्यावर नवरी नवरदेव पहिल्या काळात कशावर बसवत होते? बोला असायचं मातीच, त्या मातीच्या बोहल्यावर बसायचे आणि काय सुंदरपैकी तिथं जेव घालताना ते थट्टा मस्करी चालायची. त्याच्यानंतर खेळ असायचे, बोहल्यावर खेळ असायचे जुन्या काळामध्ये. आता तर लग्नच खेळ झालाय, तो खेळच जमन लग्नच जमन, तर खेळ कवा. काही तर असे विचित्र लोक आहेत, बस काय आता. अहो आता नवरदेवाच्या बापाचा ना नवरीच्याच बापाची चलती, अवघड काम झाले, जाऊ द्या. नाही तर गोड गोड खेळ असायचे, त्या बवल्यावरच होते का खेळ. असं नवरीनं काय बायाला सुटे बघा, ज्याचे लग्न झाले त्याला माहित असेल, बायाला सुटे. बायानं प्रत्येक काम करताना 2 हातानं, नवरदेवाचे डोळे झाकायचे तर बायानं किती हातानं झाकायचे? झाकले नाही तुम्ही? 2 हातानं झाकायचे, म्हणजे सूट तुम्हाला 2 हाताची, आणि या बाबाने एकाच हातानं झाकायचं. एका हाताने नीट डोळे झाकले जाते का? त्याला बी दया येते, ते म्हणते बघ बघ तू इथून अंगठी बघ आणि तू लवकर शोधून काढ, तू जिंकलेलीच मला आवडन. बरं, ते अंगठ्याला पण ठेवायचा कार्यक्रम असतं का नाही इकडे? सुपारी का अंगठी? माझ्या ध्यानात नाही, आता लई वर्ष झाले ना, आता 20 वर्ष झाले. दुसरं लोक आणते मला आता. आणि आता काय, आता स्वामीजी म्हटले एके दिवशी, गुरुजी स्वामीजी म्हटले आता बस झाला, आता घ्यावं म्हणले आमच्यासारखे कपडे. म्हणलं हो लवकरच घेऊ, काही चिंता नाही. आता गुरुचं वाक्य कसं खाली पडू देवा, नाही का, व्हावंच लागेल आता गुरुदेवासारखं. पण आता थोडं थांबावं लागेल, काही गोष्टी डोक्यावर ओझ आहे तेवढं उस्तर, नाही का. ते सुपारी लपून ठेवायचा कार्यक्रम असतो. अहो महादेवाला डोळे किती आहेत? किती डोळे आहेत महादेवाला? 15. मस्तक 5 आहेत महादेवाला, आणि प्रत्येक मस्तकाला 3-3 डोळे आहेत. 15 डोळे महादेवाला असून सुपारी सापडत नव्हती महादेवाला. आणि पार्वती माता महादेवानं इकडं नारदाने सुपारी लपून ठेवली की एका मिनिटात नाही, सेकंदात पार्वती माता लगेच ढिकलाला हात लावायची, सुपारी बाहेर काढायची. कस काय बरं? महादेवाला सुपारी कशी काय सापडत नव्हती? त्या एवढ्या हुशार होत्या, 16 जणी होत्या ना. यायला डोळे किती महादेवाला? याच्या डोळ्यापेक्षा एक आगा होती त्याच्यात. या महादेवाला डोळे 15 आणि करवल्या किती होत्या? 16 होत्या ना. त्या अशी सुपारी फक्त ठेवल्यासारखी करायच्या ना, हातातच ठेवायच्या, टुतच नव्हत्या ढिगलात. झोपले काय तुम्ही? ढिगलात महादेव प्रत्येक. आणि म्हणायची काय पार्वती, काय तुझ्या नवऱ्याला 15 डोळे असून साधी सुपारी सापडत नाही बाई, काळजी घे, असं म्हणायचं. करवल्या लय हुशार असतात. मी एका लग्नात पाहिलं, त्या नवरदेवाला अशा कशीच सुपारी सापडत नव्हती. प्रत्येक ढिगलाला हात लावले की ढिगल खालीच राहायचा, नवरदेव हारायचा. आणि करवल्या ती नवरी अशी बरोबर तेच ढिगल. मी विचार करू लागलो, या नवरीला नेमकं कसं दिसत असं मग ह्याच्यातच सुपारी ठेवली. त्या करवल्या काय करायचं माहिती का? नवरी डोळे उघडल्याबरोबर करवल्याकडे बघायची, आणि तिथे ढिग होते ना, ती करवली अशी बोट दाखवायची, 1 2 3 4 मला ते बरोबर 4थ्या ढिगलाला हात लावायचे. तर करवल्या हुशार पाहिजेत. सुंदर महादेवाचं लग्न झालं, फार आनंद झाला. हिमालयानं सर्वांचा खूप मोठा पाहुणचार केला.
आणि आता पाहुणचार झाल्याच्या नंतर माता पार्वतीला घेऊन भोलेनाथ आता कैलासाकडे निघाले. जात असताना पार्वती मातेला गोड एका ब्राह्मणीन स्त्रीनं, एक साध्वी ब्राह्मणी आहे, तिनं पार्वती मातेला पतिव्रतेचे नियम सांगितले. पार्वती मातेला ती ब्राह्मणी म्हणू लागली. लक्षपूर्वक ऐक पार्वती, मी जे सांगते ते सर्वांना सुख देणार आहे. पतिव्रता स्त्री ही सर्वात धन्य आहे. पतिव्रतेच्या शक्ती इतकी पार्वती त्रैलोक्यामध्ये कोणाजवळ शक्ती नाही. पतिव्रते इतकं पवित्र या जगात दुसरं कोणीच नाही. पतिव्रतेच्या दर्शनानेही जीवाच्या पापाचा नाश होतो. पतिव्रता इतकी पवित्र आहे की तीर्थाला सुद्धा पवित्र करण्याची ताकद पतिव्रतेमध्ये. पार्वती मातेला पतिव्रतेचा धर्म सांगायला लागले. पतिव्रतेनं पार्वती जर म्हणजे शास्त्राप्रमाणे आपल्या पतीची सेवा जर केली तर ती पतिव्रता स्त्री तरतील कुळे उभयता दोन्ही कुळाचा उद्धार करणारी. हे पार्वती, सावित्री, लोपामुद्रा, अरुंधती, शांडिली, शतरूपा, अनुसया, लक्ष्मी, स्वाहा, स्वधा, सती, संज्ञा, सुमता, श्रद्धा, मैना यांनी पातिव्रताचं आचरण केल्यामुळंच यांचं कल्याण झालं. जाऊ द्या, मी काय जास्त तुम्हाला पतिव्रतेचे नियम वगैरे सांगणार नाही, कारण तुम्ही 99% नाही, माझ्या दृष्टीनं तुम्ही 101% पतिव्रत आहेत. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. आता ज्याच्याकडे जे गुण आहेत त्याला ते सांगण्यात काय अर्थ आहे. पतिव्रतेचा धर्म, पतिव्रतेची सेवा, पतिव्रतेचा नियम काय असला पाहिजे. तिनं काया वाचा मनाने आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची की. मी तर तुम्हाला माफी मागून बोलतो. मी जरी शिवमहापुराण करत असलो, सांगतोय तुम्ही, पण घरच्या भोलेनाथाला उपवाशी ठेवून तुम्ही मंदिरातल्या भोलेनाथाला प्रसन्न करण्याच्या भानगडीत पडू नका. अगदी लहान तोंडी मोठा घास घेतला, जास्त नाही. नाही तर बऱ्याच वेळेला होतं काय, तुमचा उपवास, तुमचं व्रत ज्या दिवशी आहे त्या वर्षी माणसाला जरा जास्तच ताण पडते. मला वाटते, म्हणजे माझा अनुभव सांगायला तुम्हाला. जाऊ द्या, लोकांचं कशाला ऐकून सांगावं, नाही का. ज्या दिवशी माता भगिनीला उपवास आहे त्या दिवशी माणसाला डबल काम करावं लागते. माय मला उपवास आहे, तुम्हाला माहित नाही का, माय मला उपवास आहे म्हणून डबल काम करावं लागत असन. त्यापेक्षा बाबा तुम्ही दणकन जेवण करत जा, त्याला काम करायला नका सांगू. एकदा म्हणा ओम नमः शिवाय. बस. मैनाराने आपलं पार्वती मातेला पतिव्रतेचं धर्म सांगितलं. खरंच आहे हो महाराज. आणि आता पार्वती माता महादेवाच्या बरोबर कैलासाकडे निघाली. तो क्षण आला आता, नाही का. बघा ना महाराज, पार्वती ही हिमालयाची कन्या आहे. पर्वत म्हणजे पहाडच नव, आणि पहाडात काय सगळे दगडच असतात ना. पहाडामध्ये काय सगळा दगड. दगडाला कधी पाझर फुटतो का हो? लक्ष द्या ना माझ्याकडे. दगडाला कधी पाझर फुटतो का? पण मला असं वाटतंय सगळे पाझरे दगडातूनच येते. लोक म्हणते दगडाला कधी पाझर फुटत नाही, पण जेवढे पाझरे तेवढे कशातून येतात बोला ना. दगडातूनच येते. हिमालयासारखं पहाड. जेव्हा पार्वती माता सासरी निघाली, महादेवाच्या बरोबर निघाली, हिमालयानं भगवान शंकराचे पाय धरले, सासऱ्यानं जावयाचे पाय धरले. सांगितलं माझी मुलगी खूप नाजूक आहे, हिला कोणत्याच गोष्टीची सवय नाही. काही चूक झाली जावाई तर मोठ्या मनानं हिला क्षमा करा. एवढंच नाही महाराज, जशी पार्वती माता निघाली तर पार्वती मातेनं आपल्या आईच्या गळ्यात पडून कमी रडली.
पण पार्वती माता पुढे पर्वतराज हिमालयाच्या जवळ आली आणि पार्वतीनं बापाच्या गळ्यामध्ये घट्ट आलिंगन मिठी मारली आणि पार्वती माता डसडस रडायला लागली. महादेवाच्या बरोबर निघालेली पार्वती, सप्त ऋषीला जी पार्वती म्हटली होती कोटी जन्म घेईन, लग्न महादेवाशी करीन, नाही तर तशीच राहील. पार्वती, तुझ्याच इच्छेसारखं झालंय ना, तुझ्या इच्छानुसार तुला पती मिळालेत ना, मग रडायची काय गरज आहे. मुलीच्या इच्छेसारखा जरी पती मिळाला, मुलीच्या मनासारखा जरी पती मिळाला, तरी पण मुलगी ज्या दिवशी बापाचं घर सोडून जाते त्या दिवशी तिच्या डोळ्याला पाणी येणार नाही असं होऊच शकत नाही. माय बापाला न विचारता लग्न करणाऱ्या मुली सुद्धा कोर्टात जेव्हा कोर्ट मॅरेज करतात तेव्हा कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर त्या पोरीच्या डोळ्याला पाणी येते, ती सुद्धा रडती. महाराज, पार्वती माता रडायला लागली, पहाडासारखा हिमालय सुद्धा रडायला लागला. पार्वती मातेने विचारलं, बाबा कती विधी नारी सृजी जगमाही, काय देवानं स्त्रीचं जीवन तयार केलंय, निर्माण केलंय का, की जिला आपला माय बाप भाऊ बहीण सगळं सोडून जावं लागते. पराधीन सपने हो सुख नाही. लक्ष द्या माय बाप हो. मला काय वाटायचं पहिलं माहिती आहे का, काय वाटायचं, लोक काय येडे आहेत का, काही कळतच नाही. लाखानं खर्च करायचा, लग्न करायचं, मंगल म्हणतात त्या लग्नाला, आणि त्या मंगलामध्ये रडायचं म्हणजे अमंगल नाही का. का रडत असतील हे लोक, हे वेडे आहेत का काय, असं वाटत होतं. कुठपर्यंत वाटायचं मला, लग्नात रडू नये लोकांना, जोपर्यंत मला स्वतःला मुलगी नव्हती तोपर्यंत. आता तर कोणाचीही मुलगी नवरी म्हणून निघू द्या, ॲटोमॅटिक माझ्याच डोळ्याला पाणी येते. काय येतं ह्याचं मला उत्तर आणखीन कळालं नाही. पण एवढंच आहे हो महाराज, का तळ हाताच्या फोडासारखं ज्या मुलीला आपण सांभाळायचं, एका दिवसात आपलं धन परक्याचं होऊन जातं. होतं की नाही सांगा. ज्या बापानं मुलीला माझी माझी म्हणावी, त्या बापाला त्या मुलीला एक दिवस जरी आपल्या घरी आणायचं असलं तर जावयाला विचारल्याशिवाय आणता येत नाही. ऐका राजा हो, माणसाच्या जीवनामध्ये हे दोन नाते फारच नाजूक आहेत. कोणते? कसा बी माणूस असू द्या देवा, कितीही दगडासारखं काळीज असू द्या एखाद्या माणसाचं, दोनदा माणसाच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे येतं. एकदा जन्म देणारी माय मेली त्या दिवशी, आणि दुसऱ्यांदा पोटची पोरगी सासरी जाताना. असं कोणता बाप नसल नाही का, मुलगी सासरी जाताना त्याला रडायला येणार नाही. माहिती नाही महाराज काय होतं आणि काय नाही. आणि मुलीचं आणि बापाचं प्रेमही लयच वेगळं असतं महाराज. इथं जेवढ्या बी मुली बसलेल्या आहेत ना, जोपर्यंत माहेरामध्ये बाप असतो, बस. एखाद्या घरामध्ये जर बाप आजारी असल, असा कोणताच मुलगा नाही भेटणार बापाच्या मानाखाली हात घालून बसवणारा, पाण्यात बिस्किट बुडून देणारा. नाही नाही, बाप आथरुणावर पडलेला आहे आणि पोरग रस्त्यानं सांगते आमचं म्हातारं 2 दिवस झालं भाऊ काही खाईना, पण तो नाही खाऊ घालत बापाला बिस्किट. पण मात्र जर त्या पोराला बहीण असेल आणि तिला जर कळालं माझे बाबा आजारी आहेत, भेटल त्या वाहनानं येते महाराज, आणि आल्या आल्या 2 बिस्किटचे पुढे आणणार, आणि झोपलेल्या बापाला पाहिलं की मोठ्यानं हाक मार, पप्पा काय केली तुम्ही ही परिस्थिती. मनाखाली हात घालील, उठवून बसेल, बिस्किट काढील 2, पाण्यामध्ये बुडवील आणि बापाच्या तोंडामध्ये घालील. तेव्हा आथरुणावर पडलेल्या बापाच्या डोळ्यात आपोआप पाणी येते आणि सांगते, पोरी काय, माझी माय मेली तेव्हा तू जन्माला आली नव्हतीस ग, आणि मला तर वाटते माझी माय मरून तुझ्याच रूपानं माझ्या पोटी जन्माला आली का काय, कोणाला ठाव का. कारण माईनंतर प्रेम जर कोणी केलं असेल, माईनंतर मया जर कोणी लावली असेल तर ती फक्त मुलीनं. जेवढं प्रेम मुलगी बापाला देऊ शकते तेवढं प्रेम या जगात कोणीच नाही देऊ शकत, कोणीच नाही. महाराज, काही काही गोष्टी व्यासपीठावरून सांगायला बऱ्या नाही वाटत हो, नाही वाटत, पण मी आज मुद्दाम तुम्हाला सांगतो.
मी एकदा फक्त माझ्या मुलीला म्हटलं, बाळा, डॉक्टर होणारे लोक बिना पैशाचे डॉक्टर होतच नसतील नाही का? काय त्या पोरीनं डोक्यात धरलं माहित नाही, आणि ती म्हटली, बाबा बिना पैशाचं डॉक्टर होऊन दाखवीन मी तुम्हाला, बिना पैशाच 1 रुपया सुद्धा तुम्हाला खर्च. कोणती मुलगी असन का हो 10वी 11वीला 12वीला बिना क्लासची डॉक्टरकीची परीक्षा देणारी? 1 रुपया पोरीनं खर्च करू दिला नाही माझ्या. आणि अभ्यास करती, तुमचा सगळ्याचा आशीर्वाद लागला तर 1 रुपया खर्च न करता डॉक्टरकीला लागेल. झोपतच नाही ती. 48 किलो वजन होतं, 38 किलो वजनावर आली पोरगी. 10 किलो वजन कमी करून घेतलं. आम्ही रोज फोन केला की बाळा खाय रे काहीतरी, खाय रे काहीतरी. काहीच नाही. या म्हाताऱ्या कोताऱ्या आल्या ना, बाबा काय मी डॉक्टर हो द्या, हे सगळ्या म्हाताऱ्या नीट करते म्हणते. माझी आई, आमच्या चुलत्या वगैरे, हे सगळ्या म्हाताऱ्या नीट करते म्हणते. असे मुलगी अशी आहे, तिला असं वाटतंय कमी कष्टात माझ्या बापाला मी सुखी, म्हणजे माझ्या बापाला कष्ट लागू देणार नाही, मी सुखी करीन. मला असं वाटतंय गड्या, देवाने एखाद्या वेळेला एखादा मुलगा कमी द्यावा, पण 2-3 मुली जास्त द्यावा. बरं, एखाद्याला 5-6 मुली आहेत म्हणून त्याला कधी काही कमी पडलं का सांगा? पडते का कधी? मुली आहेत म्हणून कमी कधीच नाही. पैसा नाही म्हणून कोणाच्या मुलीचं लग्न राहत नाही. देवा, आपल्या घरात मुलगी जन्माला येणं म्हणजे भगवंताची कृपा आहे. जरी कर, मी तुमचा टाइमपास नाही करीत, मी तुम्हाला शास्त्र सांगतो. तुम्ही एका मुलीचं लग्न केलं की तुम्हाला 1 पृथ्वी दान दिल्याचं पुण्य लागते. 1 मुलगी, 1 पृथ्वी दान दिल्याचं पुण्य लागते. सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाचे समान. नाशी मुलगी जेव्हा सासरी निघते त्यावेळेला पर्वतराज, हिमालय, पार्वती माता दोघे रडायला लागलेत. सगळा कैलास बस. पर्वतराजानं सांगितलं, भोलेनाथ काय तुम्ही येत राहा, या हिमालयामध्ये येत राहा. महादेवानं सांगितलं, जेवढं मी प्रेम कैलासावर करतो तितकंच प्रेम मी हिमालय पर्वतावर करील. मी कधी विश्रांती कैलासात घेईल तर कधी विश्रांती मी हिमालयात घेईल. म्हणून आजही भगवान भोलेनाथ हिमालयामध्ये पार्वती मातेसह वास्तव्य करतात. लग्न झालं, पार्वती मातेला घेऊन भगवान भोलेनाथ आणि कैलासामध्ये आले. आल्याच्या नंतर मात्र आता भगवान भोलेनाथ कैलासामध्ये आनंदाने विहार करू लागले. इथे पार्वती खंड समाप्त झाला आणि आता इथे कुमार म्हणजे पुत्र खंडाला सुरुवात झाली. 1 मिनिट आपण गोड असं परमात्म्याचं भजन करू आणि त्याच्यानंतर या पुढची कथा तुम्हाला सांगतो. सर्वांनी गोड असं भजन करायचं. हॅलो. हरी लागे दुल्हा सातू दिलदार सावरे, लागे दुल्हा सातू दिलदार सावरे. ओ भोले तेरा किसने किया श्रृंगार सावरे, भोले किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. तबला वाढवा थोडा. जय हो, टाळी वाजवा स्वरांनी. बोल भोले तुझको मैं कौन सा भजन सुनाऊं, बोल भोले तुझको मैं कौन सा भजन सुनाऊं. ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं. तू नाचता रहे दरबार सावरे, तू नाचता रहे दरबार सावरे.
तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे। तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे।